नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझर चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला वाटतं का की इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये 10 पॉइंटर मिळवणं खूप अवघड आहे? असं बऱ्याच जणांना वाटतं. पण मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. इंजिनिअरिंगच्या 4 वर्षांमध्ये सर्वात जास्त सोपं कोणत्या सेमिस्टरमध्ये चांगला स्कोअर करणं असेल तर ते आहे पहिले सेमिस्टर. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. फक्त गरज आहे एका योग्य स्ट्रॅटेजीची आणि योग्य नियोजनाची. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी वापरून तुम्ही आरामात 10 पॉइंटरच्या दिशेने प्रवास सुरू करू शकता. आणि हो, व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगेन ज्यामुळे तुमचे 20 ते 30% मार्क्स तर परीक्षेच्या आधीच पक्के होऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण ग्रेडिंग सिस्टम समजून घेऊया. तुमचा जो रिझल्ट येतो तो SGPAमध्ये येतो, म्हणजेच सेमिस्टर ग्रेड परफॉर्मन्स ॲव्हरेज. हा तुमच्या प्रत्येक विषयाला मिळालेले ग्रेड पॉइंट्स आणि त्या विषयाचे क्रेडिट्स यावर अवलंबून असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक मार्क महत्त्वाचा आहे. एक मार्क इकडे तिकडे झाला तरी तुमचा पॉइंटर खाली येऊ शकतो. आता प्रश्न हा आहे की पहिलं सेमिस्टरच स्कोरिंग का मानलं जातं? याची काही कारणं आहेत. एक म्हणजे 12वी नंतर तुम्ही सगळेजण एकाच लेवलवर असता. सगळ्यांसाठी विषय नवीन असतात. दुसरं म्हणजे कॉलेजच्या सुरुवातीला प्रोफेसर पण थोडे लिनियंट असतात आणि पेपरची डिफिकल्टी लेवलसुद्धा तुलनेने सोपी असते. त्यामुळे हीच ती सुवर्ण संधी आहे जिथे तुम्ही तुमचा बेस पक्का करून एक चांगला स्कोर मिळवू शकता. आता येऊया माइंडसेट आणि तयारीच्या स्ट्रॅटेजीवर. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यावर एक वाक्य तुम्ही तुमच्या सिनियर्सकडून 100 वेळा ऐकलं असेल. अरे यार, फर्स्ट इयर आहे, एन्जॉय कर, नंतर खूप अभ्यास आहे. हे ऐकायला खूप छान वाटतं. पण हा एक मोठा ट्रॅप आहे, एक सापळा आहे. एन्जॉयमेंटच्या नादात अभ्यास पूर्णपणे मागे राहतो आणि मग निकालाच्या दिवशी केटी नावाचा प्रसाद हातात मिळतो. आपल्याला तो प्रसाद नकोय. एन्जॉय करा, पण अभ्यासासोबत रोज थोडा थोडा पण सातत्याने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन इज द की. आता आपण प्रत्येक विषयानुसार स्ट्रॅटेजी काय असावी ते बघूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित. मित्रांनो, गणित हा पूर्णपणे प्रॅक्टिसचा खेळ आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. कॉलेजमध्ये शिकवलेले सगळे प्रॉब्लेम्स, ट्युटोरियल्समध्ये दिलेले सगळे प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षीचे प्रश्न म्हणजेच PYQs न चुकता सोडवा. गणितात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणं अजिबात अवघड नाही. दुसरे विषय येतात फिजिक्स किंवा केमिस्ट्री. या विषयांमध्ये थिअरी आणि न्यूमेरिकल्स दोन्ही महत्त्वाचे आहेत. पण जास्त लक्ष डेरिव्हेशन्स आणि न्यूमेरिकल्सवर द्या. डेरिव्हेशन्स पाठ करू नका, समजून घ्या. प्रत्येक स्टेप का आली आहे हे समजून घेतलं की ते आपोआप लक्षात राहतं. आणि न्यूमेरिकल्ससाठी फॉर्म्युला लिस्ट बनवा आणि रोज एकदा ती नजरेखालून घाला. यानंतर येतात मेकॅनिक्स, इलेक्ट्रिकल किंवा प्रोग्रॅमिंगसारखे कोअर विषय. इथे थिअरी आणि प्रॅक्टिकल हे जुळे भाऊ आहेत. एकाला सोडून दुसऱ्यावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. लॅबमध्ये होणारे प्रॅक्टिकल्स लक्ष देऊन करा, कारण तेच कन्सेप्ट तुम्हाला थिअरी पेपरमध्ये मदत करतात. प्रोग्रॅमिंग असेल तर फक्त कॉलेजवर अवलंबून राहू नका, स्वतः ऑनलाईन प्रॅक्टिस करा. आणि एक विषय असतो कम्युनिकेशन स्किल्स किंवा इंग्लिश. हा तर बोनस आहे. या विषयाकडे दुर्लक्ष करू नका. हा सगळ्यात सोपा आणि स्कोरिंग विषय आहे. इथे तुम्ही आरामात चांगले ग्रेड्स मिळवू शकता, जे तुमचा SGPA वाढवायला खूप मदत करतील. आता लॅब्स आणि प्रॅक्टिकल्सबद्दल बोलूया. जर्नल वेळेवर पूर्ण करा, व्हायवाच्या वेळी विचारल्या जाणाऱ्या बेसिक प्रश्नांची तयारी करा आणि लॅबमध्ये तुमची उपस्थिती 100% ठेवा. हे मार्क्स तुमच्या हातातले आहेत, ते गमावू नका. आता येऊया त्या सिक्रेट वेपनवर, ज्यामुळे तुमचे 20 ते 30% मार्क्स पक्के होऊ शकतात. ते सिक्रेट वेपन आहे PYQs, म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका. मित्रांनो, युनिव्हर्सिटीच्या परीक्षांमध्ये एक पॅटर्न असतो. काही टॉपिक्स असे असतात जे खूप महत्त्वाचे असतात आणि त्यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. कधीकधी तर प्रश्न जसेच्या तसे रिपीट होतात. जर तुम्ही मागच्या 5 वर्षांचे पेपर्स नीट सोडवले तर तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न कळतो, महत्त्वाचे टॉपिक्स कळतात आणि तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो. साधारणपणे 25 ते 30% पेपर हा PYQsमधून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आलेला असतो. हे म्हणजे परीक्षेला जायच्या आधीच पेपरचा काही भाग तुम्हाला माहिती असण्यासारखा आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळे PYQs शोधायचे कुठून?
प्रत्येक विषयाचे वेगळे पेपर्स गोळा करणं, त्यांचे सोल्युशन शोधणं म्हणजे एक डोकेदुखी आहे. पण थांबा, तुमची ही डोकेदुखी कमी करण्यासाठी टेस्टवायझर आहे ना. खास करून मुंबई युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक खूप चांगली गोष्ट केली आहे. आम्ही फर्स्ट सेमिस्टरच्या सगळ्या विषयांचे PYQs एकाच ई-बुकमध्ये कंपाईल केलेत. आता तुम्हाला इकडे तिकडे शोधायची काहीच गरज नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, मेकॅनिक्स, इलेक्ट्रिकल सगळ्या विषयांचे PYQs तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. हे ई-बुक तुम्हाला आमच्या वेबसाईट www.testwizer.com/ebooks वर मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही हे ई-बुक नक्की मिळवा. ही तुमच्या 10 पॉइंटरच्या प्रवासातली एक मोठी मदत ठरू शकते. आणि जर तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटी सोडून दुसऱ्या युनिव्हर्सिटीचे असाल, जसे की पुणे, नागपूर, औरंगाबाद किंवा इतर कोणतीही, तर काळजी करू नका. फक्त तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव खाली कमेंटमध्ये लिहा. ज्या युनिव्हर्सिटीसाठी जास्त कमेंट्स येतील त्या युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा आम्ही असेच PYQs ई-बुक्स बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. आता पुढचा मुद्दा आहे स्टडी रिसोर्सेस. कन्सेप्ट समजून घेण्यासाठी स्टँडर्ड टेक्स्टबुक्स वापरा, पण परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी PYQs आणि तुम्ही स्वतः काढलेल्या नोट्सपेक्षा उत्तम काहीही नाही. नोट्स काढण्याची सवय लावा, कारण परीक्षेच्या आदल्या दिवशी अख्खं पुस्तक वाचणं शक्य नसतं. तुमचा डेली रुटीन कसा असावा? खूप जास्त अवघड वेळापत्रक बनवू नका. फक्त एक नियम बनवा, रोज कॉलेजमध्ये जे काही शिकवलंय ते घरी येऊन एकदा तरी वाचायचं. फक्त 1 तास जरी तुम्ही रोज रिव्हिजनसाठी दिलात तरी परीक्षेच्या वेळी तुमच्यावरचा ताण खूप कमी होईल. आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी किंवा रविवारी पूर्ण आठवड्यात जे शिकलात त्याची एक क्विक रिव्हिजन करा. परीक्षेच्या वेळची स्ट्रॅटेजी काय असावी? परीक्षेच्या शेवटच्या 15 दिवसात नवीन काहीही वाचायला घेऊ नका. फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि PYQs सोडवण्यावर लक्ष द्या. उत्तरपत्रिकेत उत्तरं लिहिताना नीटनेटकेपणा ठेवा. डायग्राम्स पेन्सिलने काढा. महत्त्वाच्या पॉइंट्सना अंडरलाईन करा. तुमचं उत्तरपत्रिकेतलं अक्षर आणि प्रेझेंटेशन म्हणजे तुमचा फर्स्ट इम्प्रेशन आहे. आणि हो, पेपर लिहिताना वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीपासूनच स्पीड ठेवा. असाइनमेंट्स आणि इंटरनल मार्क्सकडे दुर्लक्ष करू नका. हे फुकटचे मार्क्स आहेत. वेळेवर सबमिट करा आणि व्हायवासाठी चांगली तयारी करा. या सगळ्या अभ्यासाच्या गोष्टी झाल्या, पण तुमची लाईफस्टाईल आणि प्रोडक्टिव्हिटीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. पुरेशी झोप घ्या. कमीत कमी 7 तास झोप आवश्यक आहे. आरोग्य चांगलं असेल तरच अभ्यासात लक्ष लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सोशल मीडिया आणि इतर डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर राहा. तुमच्या झोपेचं आणि इंस्टाग्राम रील्सचं नातं ब्रेकअप करण्यासारखं आहे. अभ्यासाच्या वेळी फोन बाजूला ठेवा. आता बघूया काही कॉमन चुका ज्या विद्यार्थी करतात. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक, PYQsकडे दुर्लक्ष करणे. ही सर्वात मोठी घोडचूक आहे. दुसरी चूक, फक्त थिअरी वाचणे आणि प्रॅक्टिस न करणे. विशेषतः गणित आणि न्यूमेरिकल्समध्ये हे खूप धोकादायक ठरू शकतं. आणि तिसरी चूक, सगळा अभ्यास परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यासाठी राखून ठेवणे. मित्रांनो, फर्स्ट सेमिस्टरमध्ये चांगला SGPA मिळवण्याचे अनेक फायदे आहेत. तुमचा आत्मविश्वास वाढतो. पुढच्या सेमिस्टरसाठी एक चांगला बेस तयार होतो. काही कंपन्या आणि स्कॉलरशिपसाठी चांगला ओव्हरऑल पॉइंटर गरजेचा असतो. आणि त्याची सुरुवात पहिल्या सेमिस्टरपासूनच होते. तर मित्रांनो, 10 पॉइंटर मिळवणं म्हणजे दिवसाचे 12 ते 14 तास अभ्यास करणं नाही, तर स्मार्ट पद्धतीने अभ्यास करणं आहे. आणि या स्मार्ट अभ्यासात PYQs हा तुमचा सर्वात मोठा शॉर्टकट आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. आता तुमची पाळी आहे. जर तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीचे असाल तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर जाऊन आमचं PYQsचं ई-बुक नक्की बघा. आणि जर तुम्ही दुसऱ्या युनिव्हर्सिटीचे असाल तर तुमच्या युनिव्हर्सिटीचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि जर तुम्ही खरंच या सेमिस्टरमध्ये 10 पॉइंटर मिळवण्यासाठी सिरियस असाल तर कॉमेंट सेक्शनमध्ये एक फायर इमोजी नक्की टाका. बघूया किती जण हा चॅलेंज स्वीकारायला तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या सगळ्या इंजिनिअरिंगच्या मित्रांसोबत शेअर करा आणि टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwizer.com. Testwizer is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.